भाजप तर म्हणते आम्ही शहराला पाणी देऊ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आम्ही पाणी देऊ. मात्र तुम्ही याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न मांडताय. अहो ते MIDC पाणी येत आहे. तुम्ही खोलवर जा. काय आता ते बोलतो मी आता थांबा अजून एक दिवस. कुठं पाणी चाललेलं त्यांनी त्यांना सांगतो मी. कामाला उशीर नाही झाला आमच्या संग गद्दार झाली. लाडकी बहीण त्यांची एकट्याची का? जनतेची टॅक्सचे पैसे जमा करून आपली लाडकी बहीण चालू आहे का घरातून चालू आहे त्यांच्या कोणाचे? आम्ही दिलं घरातून दिलं की आपलाच टॅक्स जमा करू राहिले, आपली GST सगळं आपलंच चालू आहे आणि आपल्याच लाडकी बहीण. प्रचाराचे आता आपण जर पाहिलं तर अवघे 2 दिवस आता उरलेले आहे आणि प्रत्येक पक्षाकडून कंबर कसण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने का होईना, मात्र मोठ्या रॅल्या सुद्धा काढल्या जात आहेत. तर वाडी वस्तीवरती जाऊन सुद्धा उमेदवार जो आहे प्रचार करत आहे आणि आपल्या पदरात कसं मत पडेल याची ती पूर्ण त्याची पूर्ण रणनीती सध्या सुरू झाल्याचंही सध्या पाहायला मिळत आहे. मी आलेलो आहे सध्या जर पाहिलं आपण तर गंगापूर या ठिकाणी आणि महाविकास आघाडीचे आणि सर्वात म्हणलं तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आपल्या अविनाश आपल्यासोबत पाटील. दादा काय तुमचा अजेंडा आहे? काय अजेंड्याला घेऊन तुम्ही आता निवडणुकीला तुम्ही उभे ठाकलेले आहात? काय अनेक प्रश्न आहेत सिल्लोडमधले ते तुम्ही सोडणार आहात? गंगापूरमध्ये सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आम्ही 2 दिवसाला पाणी देऊ. 5 किलोमीटर आमची इथं गंगा आहे, पण आमच्या 15 दिवसाला पाणी येतं, महिनाभर पाणी येत नाही. हा फार मोठा प्रश्न आहे. आणि हे बघा तुम्ही आता तुम्ही आले साध्या रोडला यांना रस्त्याने म्हणजे 300-400 मतदान इथं यांच्यावर सगळं दुर्लक्ष केलेलं आहे. लाईट नाही काही नाही. म्हणजे अशा वडी वस्तीवर जवळ आम्ही म्हणजे जे ग्रामीण पाणी झालेले नगरपालिका नाही म्हणता येणार अशी परिस्थिती होईल यांची. अशा ठिकाणी आम्ही सर्व मतदारांना भेटत आहोत. हे तुम्हाला दिसून आलंय, मात्र ज्यांनी या ठिकाणी सत्ता भोगलेली आहे त्यांना दिसत नाही की प्रश्न. त्यांनाच विचारा, ते पैशाच्या जोरावर जोर आले ते महिला वर्ग हे ते आपले पैशाच्या जोरावर ते आमदार पहिल्यापासून राजकारण पैशाच्या जोरावर. आमदारचं काहीच नाही, फक्त पैशाच्या जोरावर राजकारण. 2 तारीख बाकी अगोदर आताच पैसे येऊन गेला काय? झालं सगळ्याला. यांना विचारून घे बाकीच्या काय चालू इथं. टोकन दिले अशी चर्चा आहे लोकांची. टोकन पुऱ्या शहरात विचार तुम्ही. तुमच्या पुढे मोठं आव्हानच आहे मग आता. आव्हान नाही काही, जनता आहे माझ्या संघ. जनता जनार्दन माझ्या संघ आहे. आता लोकांना इच्छा आहे पैशाच्या विरोधात. म्हणजे आमच्या गंगापूरची अशी प्रतिमा झालेली का आमदारांना पैसे वाटणे आणि निवडून येणे, पण हे लोक आता त्याला दाखवून देणार त्यांची जागा. त्याच्यामुळे आम जनता माझ्या संघ आहे. सर्वसामान्य ते सांगतात की आमच्याकडे विकास काम आहेत, अनेक विकास कामे आम्ही केलेली आहेत, त्या आधारे आम्ही जनतेमध्ये आहोत म्हणून. कोणता विकास काम केलं? 8 नगरसेवक होते आमचे उभाटाचे, त्यांचे 2च नगरसेवक होते. आम्ही होत तेव्हा जे काम आणले तेव्हा सरकार होते आमची उद्धव साहेबाची 2.5 वर्ष. त्या काळात कामं झालेले, त्यांच्या काळात कोणते काम झालेले? आम्ही सरकारमध्ये होतो आणि नगर परिषदमध्ये त्यांना आम्ही हे होतो युतीमध्ये. ते स्वतःच्या याच्यावर नाही आलेले. तुम्ही मध्यंतरी युतीमध्ये होता, त्या वेळेस देखील हे पाण्याचा प्रश्न जो आहे त्यावेळेस पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून आहे आणि सगळा पाण्याचाच प्रश्न हा गंगापूर शहराच्या अवतीभोवती फिरतोय. मग ते देखील सोडू शकले नाही त्यावेळेस तुम्ही? हे बा, याला कोऑर्डिनेटर आमदार होते, अध्यक्ष त्यांचा होता. आमचे 8 नगरसेवक होते. आम्ही भरपूर निवेदन दिले त्यांना. पाण्याच पहिले आपण मार्ग लो. त्यांनी काय त्याच्यात असं इंटरेस्ट नाही दाखवला. होईन करू असं दाखवलं. पैशाच्या जोरावर चाललं सगळं चालू आहे. म्हणजे खुद आमदारांनीच या ठिकाणी म्हणजे आमदारांनीच पुढाकार घेतला नाही. आमदारांना नाही घेतला आणि त्यांच्या सहाय्यकाऱ्यांनी नाही घेतला पुढाकार. नाही तर हे पाण्याचा प्रश्न 7 किलोमीटर गंगा आहे साहेब इथं फक्त. किती किलोमीटर? 7 किलोमीटर. रोज पाणी देऊ आम्ही जर नियोजन केलं तर. रोज 2 दिवसाचा माझा अजेंडा आहे, पण रोज पाणी द्यायचा 100% प्रश्न मार्गी लावू. भाजप तर म्हणते आम्ही शहराला पाणी देऊ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आम्ही पाणी देऊ. मात्र तुम्ही याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न मांडताय. अहो ते MIDC पाणी येत आहे. तुम्ही खोलवर जा. काय MIDC काय आहे नेमकं असं? काय आता ते बोलतो मी आता थांबा अजून एक दिवस. कुठं पाणी चाललेलं त्यांनी त्यांना सांगतो मी. जनतेलाही माहीत होऊ दे ना. तुम्ही आता उमेदवार आहात, तुम्ही आमच्या माध्यमातून कळू दे ना. आता पूर्ण त्याचं डिटेल देतो मी तुम्हाला. अजून 2 दिवस थांबा, 1 दिवस अजून निवडणूक होऊन द्या. उभाटा कामाला लागले समजा त्याच्या. सगळ्या जास्त कामाला लागलेली उभाटा, तळागाळातून कार्यकर्ता कामाला लागल्या, स्वयंभूना कामाला लागल्या. कोणाचं 1 रुपयाचे घरी भाकरी खाते आणि प्रचार करते. कामाला लागला उशीर झाला असं वाटत नाही? कामाला उशीर नाही झाला, आमच्या संग गद्दार झाली. त्याच्यामुळे थोडं असं हे झालेलं आहे. बरं आता मला सांगा, असं म्हणता येईल धनदाटके तुमचे समोर आहेत, मोठे मोठे आहेत, तुम्ही आज निष्ठावंत म्हणून तुम्ही आज उद्धव साहेबांसोबत आहात, बरोबर आहे. पण निवडणूक म्हटलं की हा तुम्हाला जावा लागणार आहे, प्रश्न येणार आहे, तुम्हाला प्रश्नही पडणार आहेत. मात्र महत्त्वाचा विषय काय, धनदाटके समोर मोठे आहेत, त्यांची सत्ता आहेत केंद्रात बी आणि राज्यात बी. मग त्यांना कसं थोपणार तुम्ही आता? हे बघा, जनता जनार्दन कामाचं काय सत्ता आहे
ते काही एका पक्षाची नाही. आम जनतेचे पंतप्रधान. त्यांच्याकडे लाडकी बहिणी लाडकी बहीण त्यांची एकट्याची का? जनतेची टॅक्सचे पैसे जमा करून आपली लाडकी बहीण चालू आहे. का घरातून चालू आहे त्यांच्या कोणाची? ते सांगतात ना बरं, आम्ही दिलं आम्ही दिलं. आम्ही दिलं, घरातून दिलं की नाही? आपलाच टॅक्स जमा करू राहिले, आपली जीएसटी सगळं आपलंच चालू आहे आणि आपल्याच लाडकी आता कोणाची आहे नेमकी लाडकी? भाजपची आहे का एक ना शिवसेना शिंदे गटाची आहे? आम जनतेची लाडकी बहीण कोणाची? ते आता शिरवास सुरू झालेला आहे. नाही नाही, म्हणजे मुख्यमंत्री एक पक्षाचा राहतो का? मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री एक पक्षाचे असते का? ते सर्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माझे मुख्यमंत्री, यांचे मुख्यमंत्री, असं थोडी. उद्धव साहेब होते, ते का म्हणत होते की मी हे केलं कोरोनामध्ये लोकांचा जीव वाचवला, मी वाचवलं का? मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वांचं हे केलं. पण आता ते सांगतात की एकनाथ शिंदे म्हणतात की माझ्या कार्यकाळामध्ये ही योजना सुरू झालेली आहे. कारण की बघा, लाडकी बहीण योजना जी गेम चेंजर झाली महाराष्ट्रात, तुम्हाला त्याचा फटका बसला आणि बिहारमध्ये इंडिया आघाडीला फटका बसला त्याचा. पण महत्त्वाचा विषय हा स्थानिकला जर पाहिलं तर आता ही लाडकी बहीण योजना जी आहे, भाजप म्हणतं की आम्ही आणलेली आहे, पंकजा मुंडे तर आम्ही आणलेली आहे, ही माझी संकल्पना होती. आणि इकडे शिंदेगड सांगतंय की ही आमची आहे आणि आमच्या कार्यकाळात सुरू झाली. याच्यावरून शनिवार सुरू झाला आहे. मी तुम्हाला सांगू एक प्रश्न सगळ्यात जास्त आमचं ग्राउंड लेवल काम आहे. इथं पाण्याचा प्रश्न आहे मोठा सगळ्यात. हे लाडकी बहीण योजना इथं आपल्या आम जनतेच्या पैशातून लाडकी बहीण योजना चालू आहे. कोणी दिलेली नाही, मुख्यमंत्री एकाचा नाही, सर्व पक्षाचं. ते धरूनच मत मागताय ना ते, नाही जे नाही, तुम्ही मागताय. हे चुकीचं आहे. त्यांनी पाण्यावर मागून मग गंगापूरला काय करणार? महाराष्ट्राचं राजकारणच काय करायचं त्यांना? शहराचं राजकारण बघा ना काय हाल आहे गंगापूरची. पण त्यांच्या पॉम्पलेटवर त्याच्यावरती लाडकी बहीण सांगतायत ना, ते त्यांच्या भाषणात ती लाडकी बहीण सांगतायत ना. म्हणजे स्थानिक लेवलला येऊन ती लाडकी बहीण सांगतायत ना. लाभार्थीच लाडकी बहिणीचे तुमच्या गंगापूरमध्ये सुद्धा आहेत. नाही आहे ना, भरपूर लाभार्थी आहे. ते आधारित मतदान मागतायत. नाही नाही, चुकीचं आहे, एकदम चुकीची पद्धती. का बरं रोजन लावलेले बाय? तुम्ही घ्या ना मुलाखत त्यांची, महिलांची. तुम्ही स्वतः आलेले म्हणा, विचारा ना. म्हणजे तुम्हाला थेट तुम्ही सांगताय की ज्या आता सध्या परिषदेला ज्या महिला आहेत त्या पैसे देऊन आणल्या. येस येस, आम जनतेला विचार, मलाच विचारू नका ना, मी तर विरोधक आहे समजून घ्या. आम जनता आहे ना, त्यांना विचारणं कशा आणलेले म्हणून. म्हणजे हे सगळं काय काय त्याचा किती एका महिलेचा किती समजा कसं चालू आहे त्यांना विचारा ना तुम्ही. पर डे वाढतंय पैसे. हा, हे पुऱ्या शहराला माहिती, आमच्या पुऱ्या तालुक्यात मेसेज झाले, बम साहेब फक्त पैशाने निवडून येते, हे सगळ्या शहराला माहिती. पैसा आहे, तुम्ही कसं थोपणार आहे? ही जनता जनार्दन बस. सर्व समाजाची 18 पकड जाती माझं सांगाय. एकटा मी नाही लढत, ही गंगापूरनी स्वतः डोक्यावर घेतलेलं इलेक्शन. दादा आलते. दानवे साहेब आले होते, दानवे साहेबांची भरपूर मदत आहे. त्यांचं सगळं ते तर म्हणे रोज पाणी देऊ म्हणे आपण, 5 किलोमीटर पहिले सगळ्यात पहिले पाण्यावरच मार्गी लावू म्हणे आपण 1 महिन्यात. मला सर्वात दोनच तुम्हाला महत्वाचे प्रश्न माझे हेच आहे की जर तुम्ही निवडून आलात तर ते 2 समस्याच्या महत्वाच्या कोणत्या आहे ज्या तुम्ही सोडणार आहात जर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आलात तर? सर्वात पहिले पाण्याचे प्रश्न आणि घरकुल आणि ड्रेनेज बंद आहे. हे दोन्ही प्रश्न सर्वात पहिले, म्हणजे 1 महिन्याच्या आत आमचं नियोजन होईल. 2च दिवसाला पाणी द्यायचं, 3रा दिवस बी नाही. 100 दिवसात राजीनामा देऊन टाकेन माझ्याकडून नाही झालं तर. निश्चित जर आपण या ठिकाणी पाहिलं तर विश्वास या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यक्त करण्यात आलेला आहे. हे होते उभाटाचे अविनाश पाटील यांनी सुद्धा आपल्या नगरसेवकांची उमेदवारी भरण्यात आली. मात्र आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे हे जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आले होते तेव्हा चंद्रकांत खैरेंनी त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिला होता की ज्या एवढ्या ग्रामपंचायत असतील किंवा या ठिकाणी जे तालुक्याचे जेवढे असतील ते आम्ही निवडून देऊ. आणि हेच ठिकाणी हा विश्वास जो आहे आता उभाटाचा या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी जर पाहिला तर भारतीय जनता पार्टीचे लोक जे आहेत किंवा आमदार असतील हे फक्त ज्या महिला प्रचारासाठी आणण्यात जात आहे ते 1200 रुपये देऊन आणल्या जात आहे असा देखील आरोप या ठिकाणी उभाटाकडून करण्यात आलेला आहे. मात्र हेच महत्त्वाचं आता यावरती भाजपा काय उत्तर देईल हे देखील पाहणं तेवढं आता महत्त्वाचं ठरणार आहे. story.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.